नमस्ते मित्रमैत्रिणींनो, मी तुमची मैत्रीण मंजुषा ऑल इन वन फॉर VI या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. पिरियड्स, पाळी या विषयावर आपण बोलायला हवं, पण आपण बोलत नाही, लाजतो. पण आपल्या काही शंका असतात, त्याही आपण कुणाला विचारत नाही. तर मी काही प्रश्न आज डॉक्टर रेणुका मॅडम यांना विचारणार आहेत. काही मिथ असतील, काही फॅक्ट असतील आणि आपण काय हायजेनिक राहायला हवं पिरियड्समध्ये या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहे. मॅडम, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हाय, थँक्यू. मॅम, नक्की पिरियड्स म्हणजे काय आणि इंटरनल मुलींमध्ये या दिवसांमध्ये काय चेंजेस होतात? ओके, तर पिरियड म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. आणि जी मुलगी 12 किंवा 13 किंवा आजकाल आपण बघतो की लवकर वयात सुद्धा म्हणजे 9 किंवा 11 वर्षाच्या वयात सुद्धा पिरियड येतात. आणि नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे दर सायकलला एखाद्या मुलीला ब्लिडिंग येतं आणि सायक्लिकली बरोबर येतं. तर सायकल लेंथ युजली असते 23 ते 35 दिवसाच्या व्हेरिएशनमध्ये, पण बऱ्याचशा बायकांना 28 ते 30 दिवसात रेग्युलरली पाळी येते. ही पाळी कशी येते? तर हे बघा, हे ब्रेनमध्ये हे दोन हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी हे दोन असे जे ऑर्गन्स असतात, तिथून हॉर्मोनल इन्फ्लुएन्सच्या खाली हे ह्या ओव्हरीजला सिग्नल पाठवतात आणि त्याच्यानंतर ह्या मुलीला ब्लिडिंग चालू होतं. तर ही सायकलची लेंथ जी असते ही 28 ते 30 दिवस नॉर्मली पाहिजे. पण समजा एखाद्या मुलीला 30, 35, 40, 45, 60 दिवस पिरियड नाही आला, तर ते एक ॲबनॉर्मल हे आहे, ज्याच्यात आपण PCOD किंवा बाकीचे काही हॉर्मोनल म्हणजे थायरॉइडचे इश्यूज असू शकतात किंवा प्रोलॅक्टिन एक्सेसचे इश्यूज असू शकतात. आणि 15 दिवसाच्या आत जर का सतत पाळी लवकर म्हणजे हेवी येत असेल किंवा 15-15 दिवसाला येत असेल, तर इथे काही प्रॉब्लेम्स असू शकतात. म्हणजे काय की तिला फायब्रॉइड असू शकतात किंवा ॲडिनोमायोसिस म्हणजे युट्रस थिकनिंग असू शकतं किंवा युट्रसच्या कॅव्हिटीमध्ये पॉलिप असू शकतात किंवा पिशवीच्या तोंडावरती काही जखम असू शकते किंवा प्रेग्नन्सी ॲक्सिडेंट सुद्धा असू शकतो. तर कुठलाही पिरियड जेव्हा ॲबनॉर्मल व्हायला लागतो, तर तिथे एखाद्या मुलीला मेडिकल सुपरविजनची अतिशय गरज असते. ॲबनॉर्मल पिरियड्स कसा कन्सिडर करावा आणि ब्लड लॉस किती असावा? तर युजली आम्ही म्हणतो की एखाद्या सायकलमध्ये 80 ml टोटल ब्लड लॉस 3-4 दिवसामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे एका दिवसामध्ये तिने ॲटलिस्ट 2 ते 3 पॅड्स सोक करणं नॉर्मल आहे. ओके. पण जर का तिला पलंगातून उठल्यावर असं वाटलं की बापरे, बेडशीट्सवरती पण ब्लिडिंग होतंय किंवा गठ्ठे खड्डे जात आहेत किंवा ती टॉयलेटमध्ये बसल्यावरती असं आढळतं की मोठे क्लॉट्स असे करंट जेली म्हणजे जेलीसारखे क्लॉट्स जात आहेत, तिला वीकनेस आहे, थकवा वाटतोय, तर हे अबनॉर्मल आहे. आणि जर का आधी पिरियड होतच नसेल म्हणजे अगदी किंचितचं ब्लिडिंग होत असेल पॅडवरती, ते पण अबनॉर्मल आहे. तर किंचित ब्लिडिंग होण्याचे कारण काय आहेत? तर एखाद्या वेळेस तिला अनिमिया आहे, विकनेस आहे किंवा प्रिव्हियसली ट्युबरक्युलोसिस असला तर युट्रसची लायनिंग कधी कधी स्कार होऊन जाते किंवा प्रिव्हियसली तिचे काहीतरी DNC किंवा अबॉर्शन झाल्यावरती क्लिनिंग अप केलं असेल तरी पण पिरियड स्कॅन्टी येऊ शकतो. तर आणि कधी कधी प्रोलॅक्टिन किंवा थायरॉइड हे हॉर्मोन जर का एक्सेसमध्ये असतील तरी पण पिरियड स्कॅन्टी येऊ शकतो. पण हेवी ब्लिडिंग जे असतं तर ते कंट्रोल करणं फार जरुरी आहे, कारण त्याच्यामुळे मग बायकांच्या रुटीनमध्ये फारसे फरक पडू शकतात. मॅम, आपण पिरियड्समध्ये ॲबनॉर्मल आणि नॉर्मल काय असतं हे बघितलं. तर ज्या मुली जॉब करतात त्यांना लीव मिळायला हव्यात का पिरियड्समध्ये? म्हणजे डॉक्टरच्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतं, मिळायला हव्यात? ज्या मुलींना पिरियड नॉर्मली येतो त्यांना लीव घ्यायची गरज नाही आहे, साधी गोष्ट आहे. कारण आपल्याकडे फिमेल पॉप्युलेशन आज एम्प्लॉयमेंटमध्ये किती हाय लेवलवरती आहेत. आता तूच विचार कर की जर प्रत्येक मुलींनी प्रत्येक सायकलमध्ये 5 किंवा 4 दिवस लीव घ्यायचं ठरवलं तर कसं काय आपण आत्मनिर्भर भारत आणि आपले जे गोल्स आहेत कंट्रीचे ते कसे काय आपण अचीव करू शकू किंवा वर्क एफिशियन्सी आपली बरीच कमी होते. तर दिस इज अ नॉर्मल फिजिओलॉजी, ह्याच्यामध्ये काही अबनॉर्मल नाही. पण जिला पण ॲबनॉर्मॅलिटी आहे म्हणजे जिला मूड स्विंग्स आहेत, इरिटेबिलिटी आहे, इमोशनल आउटबर्स्ट आहेत, ती काम करू शकत नाहीये, तिला सडनली म्हणजे सगळ्या मीटिंगमध्ये बसले पण ती चिडचिडेपणा आहे किंवा अगदी इझिली ती इमोशनली इन्स्टिगेट होऊ शकते, तर ह्या गोष्टींकरता तिला सपोर्ट घेणं किंवा काउन्सिलिंग करणं जरुरी आहे. आणि ब्लिडिंग ज्यांना हेवी आहे
मी जे सांगितलं ॲबनॉर्मल ब्लिडिंग म्हणजे गठ्ठे गठ्ठे जाणं, तर मग त्यांना सोनोग्राफी, बाकीच्या ब्लड टेस्ट, हिमोग्लोबिन टेस्ट, आणि वी आर लिव्हिंग इन अन एंडेमिक एरिया फॉर मलेरिया अँड डेंगी, तर प्लेटलेट्सकडे पण जर का म्हणजे रुटीनली पिरियड होते पण सडनली ह्या 2 महिन्यात खूप ब्लिडिंग होतंय का, तर कधी कधी तापानंतर प्लेटलेट्स लो झालेले असतात तेव्हा पण गठ्ठे गठ्ठे जाऊ शकतात. तर कुठल्याही मुलीला जेव्हा अबनॉर्मल ब्लिडिंग होतं किंवा हेवी ब्लिडिंग होतं, एक सोनोग्राफी करणं जरुरी आहे. आणि सोनोग्राफी आज सगळीकडे कुठल्याही शहरात, छोट्या छोट्या शहरात सुद्धा अवेलेबल आहे. मॅम, बऱ्याच ठिकाणी ना मुलींना जॉब दिला जात नाही की ठीक आहे उद्या ही प्रेग्नेंट होणार, हिचे मुलं, हिचे पिरियड्स, त्यामुळे जर म्हणजे लिव्ह जरी एक्सेप्ट झाल्या तर ह्या कारणांमुळे मुलींना कमी जॉब मिळेल असं तुम्हाला वाटतं का? डेफिनेटली, कारण वर्क एफिशियन्सी आपण कन्सिडर करणं फार जरुरी आहे. आणि आय डोंट थिंक दिस इज अ रिझन की आपण पिरियड लिव्ह देऊन आपण आपली वर्क एफिशियन्सी घालवू शकतो. मॅम, बऱ्याच ठिकाणी काही मिथ असतात पिरियड संदर्भात, जसं की लोणच्याला हात लावू नको, कांदा खाऊ नको, लसूण खाऊ नको. तर ह्या संदर्भात तुमचं मत काय आहे की हे खायला हवं की नाही पिरियड्समध्ये? कांदा, लसूण, आय डोंट थिंक ह्याचं काहीही संबंध आहे. ठीक आहे, कधी कधी म्हणायचे की उष्ण वस्तू खाऊ नयेत, म्हणजे पपई खाऊ नये किंवा चिकन खाऊ नये किंवा अंडे खाऊ नये, पण त्यांनी पण एवढं काही म्हणजे फारसा फरक पडत नाही. पण आम्ही हे म्हणतो की ज्या मुली प्रेग्नेंट होऊ शकतात किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करत असतात त्यांनी उष्ण वस्तू खाऊ नाहीत. पण ॲक्च्युली डायटरी आणि ह्याचा फारसा काही संबंध नसतो. पण तरी थोड्या थोड्या गोष्टी आपण पाळतो की खूप हेवी म्हणजे गुळाच्या चिक्क्या किंवा खूप हेवी असं तीळ किंवा काही असं खाऊ नये पिरियडमध्ये, एवढंच आहे. मॅम, बऱ्याच ठिकाणी विटाळ वगैरे असं पाळलं जातं, म्हणजे थोडक्यात मुलींना एका कोपऱ्यात बसवलं जातं किंवा बाहेर बसवलं जातं, कशाला हात लावू देत नाही. हे मिथ आहे की काही योग्य आहे, हे असं करायला हवं की नाही, असं तुम्हाला काय वाटतं? बरं, नाव लेट मी टेक यू बॅक 30 or 40 years ago. जेव्हा बायका फक्त घरकामाकरता अवेलेबल होत्या आणि त्या बाहेर जॉब्स करत नव्हत्या, पण त्यांचं फिजिकल स्ट्रेन किंवा फिजिकल एफर्ट भयानक असायचा. मग त्या बाईला आराम कसा द्यायचा? आणि बायकांना नेहमी एक छोट्या दर्जावरती मानलं गेलं होतं. तर तिला मग डोक्यावर घेऊन कसं सांगणार की बाई तुला पाळी आहे, तू बाजूला बस किंवा तू हात लावू नको, मग त्यापेक्षा काय, मग तिला विटाळ आहे असं म्हणून तिला काहीतरी कारणाने तिला आराम मिळायला पाहिजे म्हणून तिला 4 दिवस की तू शिव किंवा तू बाजूला बस, तू चटईवर बस, तुला तुझं जेवण वेगळं देणार, तुझं ताट तू वेगळं धुवायचंस, पण तेवढंच ताट धुवायचंस आणि वेगळं. पण दिस वॉज ऑल ओनली विथ अन इंटेन्शन की तिला आराम मिळायला पाहिजे. कारण तेव्हा सोनोग्राफी नव्हती, तेव्हा हेवी ब्लिडिंग असायचं, असलं तरी बायकांना ते अंगावर काढावं लागायचं. कारण फक्त डिलिव्हरी करता बाई एखादी 9व्या महिन्यात पेन चालू झाली की डिलिव्हरीला जायची. तेव्हा सोनोग्राफी नव्हती, अँटीनेटल टेस्ट नव्हत्या, काहीच नव्हतं. पण आज जेव्हा सगळं काही हे अवेलेबल आहे तेव्हा शिव आणि विटाळ अँड ऑल इज आय थिंक म्हणजे ऑब्सोलेट, हे सगळं विसरायला पाहिजे. मॅम, पिरियड्समध्ये जे ब्लड जातं ते खरंच अशुद्ध असतं का? कारण आमच्याकडे एका मुलीचं लग्न होतं आणि तिच्या आईला पिरियड्स आले, तर म्हणजे त्यांना लग्नाला येऊ दिलं नाही की तुमच्यामुळे लग्न तुटेल वगैरे वगैरे. ब्लीडिंग फ्रॉम द वजायना इज ॲब्सोल्युटली नॉर्मल आणि क्लीन ब्लड आणि हायजिनिक असतं. फक्त वजायना इज स्टीमिंग विथ बॅक्टेरिया म्हणून कधी कधी थोडंसं त्या ब्लडला एखादा वास येऊ शकतो. पण हे अतिशय चूक आहे की ही बाई अशुद्ध आहे किंवा काय. पण तरी आपण आजकाल बघतो ना की मी किती वेळेस बघते की मॅडम माझ्या घरी गणपती आणि मी पिरियड पुश करू शकते किंवा दिवाळीत लक्ष्मीपूजन येणार आहे तेव्हा पिरियड पुश करू शकते का? हो, आपण असा विचार करतो की पिरियडमध्ये आपण देवाला हात लावू नाही, असं एक थोडंसं मनामध्ये काही असतं. आणि तेव्हा मग पिरियड पोस्टपोनमेंट करता मुली गोळ्या वगैरे सायक्लिकल गोळ्या घेतात. पण असं म्हणजे एवढं की तिच्या मुलीच्या लग्नात तिला येऊ न देणं इज अ लिटल ॲबनॉर्मल किंवा ऑब्जेक्शनेबल असं मला वाटतं. मॅम, आमच्याकडे म्हणतात की पिरियड्समध्ये डोकं धुवू नये, त्याने जास्त ब्लडिंग वगैरे होतं किंवा केस गळतात. तर या संदर्भात तुमचं काय मत आहे की हे सगळं खोटं आहे की अगदी बरोबर आहे? केस न धुण्याचा काही संबंधच नाही आणि केस गळायचा पण काही संबंध नाही आहे. कारण केस गळणं हे तुमचं अनिमिया किंवा तुमचे काही बाकीचे इंटरनल इश्यूज असतील त्याच्यामुळे होऊ शकतं. फक्त ते 4 दिवस केस कधीच गळू शकत नाही. केस धुणं म्हणजे एफर्ट पहिले वाटायचा बायकांना की
त्या पहिल्यांदा ते शिक्का काही बॉईल करायच्या, मग ते केस धुवायला जास्त पाणी गावामध्ये वगैरे. पण इथे आता शॉवर इज सो इझी. आणि तुमचं हायजीन लेवल जर का तुम्हाला मेंटेन करायचं आहे, पोल्युशनमध्ये तुमचे केस खराब होऊ शकतात, तर तुमचं हेअर रुटीन तुम्ही रुटीनली चालू ठेवायला पाहिजे. काहीच त्याचा कनेक्शन नाही आहे. मॅम, बऱ्याच ठिकाणी ना पॅड जेव्हा यूज करतात मुली तेव्हा धुवून नंतर डस्टबिनमध्ये टाकतात. तर त्यांचं म्हणणं असं असतं की सापाच्या वगैरे तोंडात गेलं की नंतर बाळ होत नाही. तर हे कितपत खरं आहे? की आपल्याला शहरामध्ये ड्रेनेज सिस्टम्स चांगल्या आहेत. आपण ती पॅडची शील्ड काढली आणि पॅड फ्लश केला तर पॅड फ्लश होऊ शकतो. पण गावांमध्ये बहुतेक खड्ड्यांमध्ये पॅड टाकावे लागतात आणि बरी करावे लागतात. तर मग त्या ब्लडच्या वासाने एखाद्या वेळेस काही म्हणा रोडंट्स म्हणा अजून काही कुत्रे वगैरे तिकडे जाऊ शकतात. म्हणून काय काय मुलींना वाटतं की ते पॅड धुवून त्याच्यातलं ब्लड काढून ते डिस्पोज केलं तर त्याला वास पण नाही येणार, म्हणून त्या बहुतेक हे प्रकार करतात. पण जिथे प्रॉपर ड्रेनेज सिस्टम्स आहेत तिथे काही पॅड वॉश करायची गरज नाही आहे. मॅम, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे सगळ्याच लग्न झालेल्या मुलींना पडत असणार आहे. तर म्हणजे पिरियड सुरू असताना सेक्स करायला हवा की नाही, की म्हणजे मुलींना काय प्रॉब्लेम येऊ शकतात? आयडियली नाही, कारण की ह्यानी फर्टिलिटी इश्यूज होऊ शकतात. कारण मी परत आता हा बोर्ड उचलून तुम्हाला दाखवते म्हणजे हे समजेल की नॉर्मली पिरियडचा हा फ्लो बाहेर व्हायला पाहिजे. जर शारीरिक संबंध आले, भले तुम्ही कॉन्डोम जरी वापरले, पण नेगेटिव्ह प्रेशरमुळे तुम्ही हे जे ब्लड आहे हे मागे ढकलून ट्यूब्सच्या थ्रू हे जेव्हा ब्लड इथे जातं तेव्हा मुलींना इन्फर्टिलिटी किंवा ट्यूब्स बंद व्हायचा त्रास होऊ शकतो, किंवा एंडोमेट्रिओसिसचं एखादं कारण इज रेट्रोग्रेड मेन्स्ट्रुएशन. तर म्हणून रेट्रोग्रेड म्हणजे उलटी पाळी जाणं, आतमध्ये ब्लिडिंग होणं, आणि त्याच्यामुळे फर्टिलिटी इश्यूज आणि एंडोमेट्रिओसिसचं एक कारण हे पण असू शकतं. तर युजली पिरियडमध्ये संबंध न ठेवलेलं बरं. म्हणजे काय काय मी बघते गुगलवरती परदेशातले लोक म्हणतात की पिरियडच्या ब्लडमुळे ल्युब्रिकेशन व्यवस्थित असतं आणि म्हणून संबंध ठेवावेत. पण आयडियली माझं म्हणणं हे आहे की पिरियडमध्ये अजिबात संबंध ठेवू नयेत. वेन यू सी रेड यू स्टॉप. म्हणून पिरियड संपल्यानंतर तुम्ही संबंध ठेवा, विच इज गुड फॉर युअर फर्टिलिटी अँड फॉर युअर हायजीन ऑल्सो. मॅम, हे सगळ्या मुलींपर्यंत पोहोचायला हवं की जे आपण पॅड यूज करतो तर त्यांना नक्की डिस्पोज कसं करायला हवं? डिस्पोज करायच्या आधी त्यांचं स्केड्यूल कसं पाहिजे हे सांगते. कारण पिरियडच्या पहिल्या दिवशी एखाद्या मुलीला जास्त ब्लिडिंग येत नाही, मग ती म्हणते की अरे पॅड सोक नाही झालं तर चला तोच पॅड मी वापरते 24 तास. नाही, दर 8 तासाला पॅड बदलणं अतिशय जरुरी आहे. कारण ब्लड इज अ गुड कल्चर मीडियम, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया ग्रो होऊ शकतात आणि ते तिथे इन्फेक्शन देऊ शकतात. म्हणून दर 8 तासाला पॅड बदलणं जरुरी आहे, एक. आणि दुसरं, टॅम्पॉन जर का वापरले, टॅम्पॉन म्हणजे काय, बेसिकली टायटन्ड कॉटन असतो जो आपण वजानाच्या आत ठेवू शकतो, आणि तो जेव्हा फुगतो तेव्हा 8-8 तासाला तो टॅम्पॉन काढावा लागतो. फॉरगॉटन टॅम्पॉन म्हणजे विसरलेला टॅम्पॉन ही एक मेडिकल इमर्जन्सी होऊ शकते. परदेशात असा केसेस घडलेल्या आहेत की जिथे मुली विसरलेल्या टॅम्पॉन आत ठेवून आणि त्याच्यामुळे सेप्सिसमुळे त्या ऍडमिट होऊन म्हणजे काय काय मुलींचे प्राण सुद्धा गेलेले आहेत. इतकंच, त्याला सेप्टिक शॉक म्हणतात. म्हणून फॉरगॉटन टॅम्पॉन कॅन बी व्हेरी व्हेरी डेंजरस. जेव्हा तुम्ही टॅम्पॉन टाकता तर तुम्ही 8-8 तासाचा अलार्म फोनमध्ये लावायला पाहिजे की माझा टॅम्पॉन टाकून 8 तास झालेत, हा टॅम्पॉन मला काढणं जरुरी आहे. टॅम्पॉन काढल्यानंतर तुम्ही तो फ्लश ऑफ करू शकता. तुमच्या सॅनिटरी पॅडमध्ये जर का प्लास्टिक शील्ड असेल तर ती प्लास्टिक शील्ड सेपरेट काढायची आणि मग पॅड तुम्ही फ्लशमध्ये डिस्पोज करू शकता. मॅम, आपण टॅम्पॉनबद्दल आता बोललो, तर पिरियड्समध्ये टॅम्पॉन की विस्पर की मेन्स्ट्रुअल कप येतो, यापैकी मुलींनी काय वापरायला हवं, म्हणजे जास्त सेफ काय आहे? तिन्ही गोष्टी सेफ आहेत. पण त्याची इन्स्ट्रक्शन समजून घेणं जरुरी आहे. पॅड्स वापरू शकता, ॲब्झॉर्बंट पॅड्स. आजकाल ज्या मुलींना खूप हेवी ब्लिडिंग होतं त्यांना इवन पॅन्टीज आहेत अशा की ज्याच्यामध्ये ॲब्झॉर्बंट पॅड्स असू शकतात. एक टॅम्पॉन्स, ज्या मुली स्विमर्स आहेत, ॲथलीट्स आहेत, जिमिंगला जातात, त्यांच्या ते जिम क्लोथ्समधून ते पॅड दिसायला नको म्हणून त्या टॅम्पॉन्स वापरतात. आणि मेन्स्ट्रुअल कप सुद्धा हायजेनिक आहे, पण ज्या मुलींचे शारीरिक संबंध आलेत आणि वजानामध्ये ते कप बसवू शकतात तिथे त्या मेन्स्ट्रुअल कप पण वापरू शकतात. पण ते कप सुद्धा जे टाइम पिरियड आहे त्याच्यामध्ये काढून क्लीन करून परत तो कप आत ठेवावा लागतो. मॅम, बऱ्याचदा मुलींना ना पॅड यूज केले की त्यांना अशी खाज आल्यासारखं होतं किंवा काही मुलींना मोठे मोठे रॅशेज होतात. तर
त्याचं कारण काय असू शकतं? कधी कधी जेव्हा मुली थोड्याशा स्थूल असतात तेव्हा त्यांच्या मांड्यांमध्ये स्पेस कमी असल्यामुळे आणि ते प्लास्टिक शील्डमुळे कधी कधी घासू शकतं. ओके. म्हणून त्यांनी कधी कॅन्डिड क्रीम किंवा काहीतरी क्रीम्स लावणं जरुरी असतं. आणि त्याच्या पण आजकाल खूप चांगल्या क्वालिटीचे पॅड्स अवेलेबल आहेत, म्हणून आय डोंट थिंक हा आता फारसा मोठा इश्यू राहिलेला आहे. काय मैत्रिणींनो, मिळालीत का सगळ्या प्रश्नांची उत्तरे? ऑब्व्हियसली तुमचं उत्तर असणार आहे नाही. तर जे तुमचे प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये विचारायला विसरू नका आणि तुमच्याच प्रश्नावर आपण दुसरा व्हिडिओ घेऊन येऊयात. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.